सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त जन्मकथा. अत्रि मुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने आदराने स्वागत करी. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भीत असे. अग्नी तिच्यापुढे शीतल होई, पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्यापुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही. नारदांचे नावच मुळी कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला, पार्वतीला, अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान सांगितले. सावित्रीपुढे ब्रह्मदेवाची पत्नी तिच्या आदरतिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यत्किंचित मानव व आपण देवी, तेव्हा या अनुसूयेचे हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हा त्या त्रयमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात जावयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ, ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसता सत्वर, म्हणती क्षुधा लागली फार, नग्न होऊनी निर्धार, इच्छा भोजन देजे. हे वचन ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी मोठे पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावे. यांना जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. पण माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते. एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. हे जाणून या मानसी, तीर्थगंडी देई कांतेसी, गंगा प्रोक्षुनी तिघांसी, भोजन देई जानपा. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान. ती 3 गोजिरे गोजिरे बालके पायांजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसूयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कुंचको सहित परिधान, फेडून ठेवीन लागता क्षण, नग्न होऊन या जान, बाळाजवळी बैसत असे. बाळे घेऊन मांडोवरी, स्तनी लावी जेव्हा सुंदरी, पाना फुटला ते अवसरी, देखोनी सती आनंदे. अशा तऱ्हेने गंगोदक उडवल्यावर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजविले. असे या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रि मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती 3 बालके ब्रह्मा, विष्णू, महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत.
अत्रि मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र, जोडून या पाणी मात्र नारदासी विचारिती. ऐसे सांगता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र, जोडून या पाणी मात्र नारदासी विचारिती. तेव्हा त्या तिघींनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, हे मुनिवर, आम्हाला त्या अत्रिमुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले भ्रतार परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रि मुनींनी फिरून गंगोदक देऊन त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वव्रत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसूये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत, इच्छित वर माग. तेव्हा अनुसूयेने तिघे बालक ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एक रूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालकरूपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात मासा माझी मार्गेश्वर, उत्तम महिना प्रियकर, तीर्था माझी तिथी थोर, चतुर्दशी शुद्ध पै. मासा माझी मार्गेश्वर, उत्तम महिना प्रियकर, तीर्थी माझी तिथी थोर, चतुर्दशी शुद्ध पै. वार बुधवार कृत्तिका नक्षत्र. वार बुधवार कृत्तिका नक्षत्र, ते दिनी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र, तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडिले. त्रयमूर्तीचे सत्व मिळवून मूर्ती केली असे निर्माण, ठेविते झाले नामविधान दत्तात्रेय अवधूत. त्रयमूर्तीचे सत्व मिळवून मूर्ती केली असे निर्माण, ठेविते झाले नामविधान दत्तात्रेय अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंग कांतीचे ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आस्था गायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तांच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी 12 वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो. श्री दत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्ती प्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हठयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरु परंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेयांनाच गुरु मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकाचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वांविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, निस्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधता येते, हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्री दत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य